मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन वरतून आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक 104 मधील सिल्लोड तालुक्यातील मोळा शिवारात आपण आलेलो आहे। शेतकऱ्याच्या बखारीवर आज शेतकरीचे रब्बीचं हंगाम चालू आहे। शेतकरी गहू पेरत आहे, हरभरा पेरत आहे, बारी द्यायचं काम चालू आहे, मशागतीचं काम चालू आहे आणि महिला मंडळाला कापूस वेचायचं काम चालू आहे। मजूर भेटत नाही। आज धडा खूप वाढलेला आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। कापसाला 6000चा भाव आहे आणि मक्काला 1600-1700 पर्यंत भाव आहे, 1500 पर्यंत भाव आहे। आणि आज शेतकरी हवालदिल आहे की शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हावं। शेतकऱ्याचं म्हणणं आहे की शेतात काही घट झालेली आहे उत्पन्नामध्ये आणि कुठल्याही प्रकारचा खर्च जास्त आहे। आज सिल्लोड विधानसभा क्रमांकमधील शेतकरी जे आहे हे 20 नोव्हेंबरला जे मतदान आहे हे 100% मतदान करणार आहे। आणि महाराष्ट्राचं विधानसभेचे निवडणुका जे चालू आहे 288 जागासाठी महाराष्ट्रात 36 जिल्हे 358 तालुके आणि ग्रामीण एकाच दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे। मोडा खुर्द येथील शेतकरी मशागत करताना शेतात कापूस वेचणीचं काम चालू आहे। रब्बीचं हरभरा गहू पेरणीचं काम चालू आहे। गट नंबर 386 मध्ये साळवे श्रीरंग पाटील साळवे तो पेरत आहे। निवडणुकासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे की आम्ही 20 तारखेला मतदान करू। हे आम्हाला देशानं जे अधिकार दिलेला आहे, संविधानानं जे अधिकार दिलेला आहे मतदानाचं, आम्ही आमच्या मनात निवडलेलं आहे आणि आम्ही 100% मतदान करणार आहे। काम सोडून सगळं सोडून मतदान करणार आहे, हक्क वाजवणार आहे मतदानाचा। जय हिंद, जय महाराष्ट्र।